प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग निवडला आहे तो आपण ऐकूया. जुना करार यशया संदेष्टा 44वा अध्याय आणि वचने 14 ते 20 आपण ऐकूया. यशया 44वा अध्याय वचने 14 ते 20 असं लिहिले. कोणी आपणासाठी गंधसरू तोडितो, सरू व अल्लोन झाडे घेतो, तो वनवृक्षातून जून झाडे निवडितो, तो देवदारूचे झाड लावितो, ते पावसाने वाढते, ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते. त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो, ते पेटवून त्यावर भाकरी भाजितो, तो त्याचा देवही बनवितो व त्याच्या पाया पडतो, तो त्याची कोरीव मूर्ती करीतो व तिचे भजन पूजन करीतो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळीतो, त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो. तो शेकताना म्हणतो, मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे. तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडितो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवितो. तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करीतो, तिची प्रार्थना करीतो. तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस. अशांना कळत नाही, समजत नाही. त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यास दिसत नाही, त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही. कोणी हे ध्यानात आणीत नाही. त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळीला, त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले, आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू? असे म्हणण्या इतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही. तो राख भक्षितो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे. तो आपला जीव बचावत नाही. माझ्या उजव्या हातात आहे, ती साक्षात लबाडी नव्हे काय, असे तो म्हणत नाही. परमेश्वर देवबाप वाचलेल्या या पवित्र वचनाला आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आपण गेल्या काही आठवड्यांपासून प्रकटीकरण 21:8 या वचनाचा विचार करत आहोत आणि आज त्यातील 7वा भाग आपल्याला पाहायचा आहे. गेल्या वेळेस आपण चेटकी या विषयावर मनन केलं आणि आज आपण मूर्तिपूजक यावर मनन करूया. प्रकटीकरण 21:8 हे वचन नरकामध्ये जाणाऱ्यांचं वर्णन करणारं वचन आहे. आणि नरकामध्ये जाणाऱ्यांची जी लिस्ट या वचनामध्ये आहे ती अशी आहे. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. आणि आज यातील आपण मूर्तिपूजक हा भाग पाहूया. देवाच्या राज्यामध्ये मूर्तिपूजक हे जाणार नाही. देवाच्या राज्यात मूर्तिपूजकांचा प्रवेश होणार नाही. कारण सर्वात भयंकर असं पाप कोणतं, तर ते आहे मूर्तिपूजा. मूर्तिपूजा हे असं पाप आहे की ज्याचा परमेश्वराला सर्वात जास्त राग येतो. हे अतिशय भयंकर असं पाप आहे. आणि म्हणून मूर्तीची पूजा करणारे, मूर्तीला देव मानणारे लोक देवाच्या राज्यामध्ये जाणार नाहीत. मूर्तिपूजक हे अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरामध्ये म्हणजे नरकामध्ये पडतील. असं बऱ्याचदा विचारलं जातं. आपले विधर्मी बांधव असं नेहमी विचारतात की मूर्तिपूजा पाप का आहे, याला पाप का म्हणतात, तुम्ही लोक मूर्तिपूजेला पाप का म्हणतात? आणि याला अनेक कारण आपल्याला पवित्र शास्त्रातून देता येतील. मूर्तिपूजा पाप आहे याला पहिलं कारण हे की या पापामुळे परमेश्वराला सर्वात जास्त दुःख होतं. मूर्तिपूजेमुळे परमेश्वर दुःखी होतो. आणि आपण शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये निर्गम 20 आणि वचन 1 ते 5 मध्ये हे पाहतो की परमेश्वराला सर्वात जास्त दुःख या पापामुळे होते. कारण परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
आणि ईर्ष्यावान असल्यामुळे परमेश्वर मूर्तीपूजकांना शासन करतो, त्याला त्यामुळे दुःख होतं. आपण पाहतो की ज्यावेळेस इस्रायली लोकांनी निर्गमाच्या 32व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की इस्रायली लोकांनी ज्यावेळेस सोन्याचे वासरं बनवले आणि त्याची पूजा सुरू केली, त्यावेळेस परमेश्वराला खूप वाईट वाटलं. परमेश्वर खूप दुःखी झाला. आणि म्हणून मूर्तीपूजा हे असं पाप आहे की ज्यामुळे परमेश्वराला सर्वात जास्त खेद होतो, कारण तो ईर्ष्यावान आहे. ईर्ष्यावान म्हणजे काय तर जसं एखादा पती आपल्या पत्नीला सोडून परस्त्रीबरोबर राहू लागला, तर त्या पत्नीला जे दुःख होतं तेच दुःख ईर्ष्यायुक्त दुःख आहे. आणि परमेश्वराला तेच दुःख होतं ज्यावेळेस आपण मूर्तीपूजा करतो. एखादी पत्नी ज्यावेळेस आपल्या पतीला सोडून परपुरुषाबरोबर राहू लागते, त्यावेळेस त्या पतीला जो खेद होईल तोच खेद मूर्तीपूजेमुळं परमेश्वराला होतो. आणि म्हणून मूर्तीपूजा पाप आहे, कारण परमेश्वराला सर्वात जास्त संतापजनक गोष्ट कोणती तर ही मूर्तीपूजा. मूर्तीपूजा पाप आहे याला आणखीन एक कारण असं, जो शास्त्रभाग आपण आता वाचला, यशया 44वा अध्याय आणि वचने 14 पासून पुढं आपण जे वाचलं त्यामध्ये आपण पाहतो की मूर्तीपूजा म्हणजे निरर्थक, असत्य आणि लबाड अशी गोष्ट आहे. यशयामध्ये याचं खूप सुंदरसं स्पष्टीकरण आहे की एखादा मनुष्य लाकूड घेतो, त्यातला अर्धा भाग तो जाळतो, त्यावर भाकर शेकतो किंवा शेक घेतो आणि उरलेल्या अर्ध्या भागाचा तो देव बनवतो, मूर्ती बनवतो. एकाच लाकडाचा तो ह्या दोन प्रकारे वापर करतो. अर्धा भाग अग्नीमध्ये जाळून टाकतो, त्यावर भाकर शेकतो किंवा इतर काही शेक घेतो आणि उरलेल्या तुकड्याची तू मूर्ती बनवतो आणि तिचं भजन पूजन करतो. म्हणजे मूर्तीपूजा हा लबाड आहे, लबाडी प्रकार आहे. मूर्तीपूजा ही निरर्थक गोष्ट आहे आणि असत्य गोष्ट आहे. आणि म्हणून मूर्तीपूजा परमेश्वराच्या दृष्टीने पाप आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिवंत परमेश्वराचा मूर्तीपूजा हा अपमान आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला सजीव असं निर्माण केलं, त्या जिवंत परमेश्वराला आपण निर्जीव गोष्टीची उपमा देऊ शकत नाही. आणि म्हणून यशया 46 आणि वचन 5 मध्ये आपण असं वाचतो. यशया 46 वचन 5, परमेश्वर असं म्हणतो, माझी कोणाशी तुलना कराल, मला कोणाशी समान लेखाल, माझी कोणाशी बरोबरी कराल, की जेणेकरून ते मजशी समान ठरतील. माझी कोणाशी तुम्ही तुलना करता? जर परमेश्वर जिवंत आहे तर निर्जीव गोष्टींशी आपण त्याची तुलना करू शकत नाही. आणि म्हणून मूर्तीपूजा हा परमेश्वराचा अपमान आहे. रोमकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण वचन 21 आणि 22-23 मध्ये असं वाचतो. प्रेषित पाऊलाने असं म्हटलंय, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदला बदल केली. आणि अशा प्रकारे मूर्तीपूजेला सुरुवात झाली. मूर्तीपूजा परमेश्वराचा अपमान आहे. मूर्तीपूजा पाप आहे याला हे कारण आपण पाहिले की परमेश्वर दुःखी होतो, कारण तो ईर्ष्यावान देव आहे. मूर्तीपूजा म्हणजे निरर्थक, असत्य आणि लबाड गोष्ट आहे. मूर्तीपूजा जिवंत देवाचा अपमान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस कोणी मूर्तीची पूजा करतो त्यावेळेस परमेश्वराला राग येतो आणि याचा परिणाम असा की त्या घरावर परमेश्वराचा शाप हा कायम राहतो. आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञेमध्ये त्याने असं सुरुवातीला परमेश्वराने म्हटलं की जर आपण निर्गम 20 आणि वचन 1 ते 5 पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय की मूर्तीपूजा हे पाप करणाऱ्यांना परमेश्वर कसा शासन करतो, त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
जे माझा द्वेष करितात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. मूर्तिपूजा या पापाचा परिणाम हा होतो की परमेश्वर त्या घराला 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत शासन करतो. जर ते घर पश्चाताप करत नसेल, जर ते घर आपल्या पापापासून मागे वळत नसेल, तर त्या घराच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत परमेश्वराचा शाप त्या घरावर कायम राहतो. आणि म्हणून मूर्तिपूजा हे असं पाप आहे की ज्यामुळे परमेश्वराला राग येतो, त्याचा कोप भडकतो आणि तो घराण्याला शासन करतो. मग तो कुणीही असो. जुन्या करारामध्ये आपण पाहतो राजा यराबाम या राजाला मूर्तिपूजेच्या पापाबद्दल परमेश्वराने शासन केलं. आणि आपण पहिले राजे 14व्या अध्यायामध्ये हे पाहतो की राजा यराबाम याने संपूर्ण इस्रायल राष्ट्राला मूर्तीची पूजा करायला भाग पाडलं. आणि आपण पहिले राजे 14व्या अध्यायामध्ये ते पाहतो की त्यामागं कारण असं होतं की लोक यरूशलेमेत जात होते आणि आपल्या लोकांनी यरूशलेमेत जाऊ नये म्हणून यराबामाने त्याच ठिकाणी सोन्याचे वासरं बनवले आणि त्यांची पूजा त्याने सुरू केली. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस यराबामाचा मुलगा आजारी पडला त्यावेळेस त्याने आपल्या पत्नीला अहिया संदेष्टाकडे पाठवलं. आणि ज्यावेळेस अहिया संदेष्टाकडं या राजाची पत्नी गेली त्यावेळेस संदेष्टाने तिला असा संदेश ऐकवला. आणि पहिले राजे 14वा अध्याय वचन 9 ते 11 आपण असं वाचतो की मूर्तिपूजेचं काय परिणाम होतो. पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस. मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत. अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि मजकडे पाठ केली आहेस. यास्तव पहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन. यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्रायलाच्या बंदीत असो की मोकळा असो. ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात, त्याप्रमाणे मी यराबामाच्या घराणे काढून टाकीन. यराबामाच्या घराण्यातला जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्रे खातील आणि जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातील पाखरे खाऊन टाकतील, कारण परमेश्वर हे बोलला आहे. या वचनांमधून परमेश्वराचा राग आणि कोप आपल्याला दिसून येतो की मूर्तिपूजा या पापाचा परिणाम असा होतो की परमेश्वर त्या घराण्याला शापित करतो. आणि म्हणून आपण शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं पाहतो. राजा शल्मोनाचं उदाहरण देखील आपण पाहतो की त्याने विधर्मी स्त्रियांशी लग्न केलं आणि त्या विधर्मी स्त्रियांसाठी त्याने स्वतः मूर्तिपूजा केली. त्याच्या पत्नींसाठी त्याने देवळं बांधून दिले आणि याचा परिणाम राजा शल्मोन याच्या मुलाच्या हातून परमेश्वराने राज्य काढून घेतलं. परमेश्वराने त्याला शासन केलं. आणि म्हणून मूर्तिपूजेचा परिणाम असा होतो की परमेश्वर घराण्याला शासन करतो. आम्हाला या मूर्तिपूजेच्या पापापासून स्वतःला नेहमी जपलं पाहिजे. मूर्तिपूजक देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. परंतु महत्त्वाचा इथं प्रश्न असा आहे की मूर्ती म्हणजे नेमकं काय. जी मूर्तिपूजा आपण पाहतो ती तर मूर्तिपूजा आहेच, परंतु मूर्ती म्हणजे नेमकं काय. तर मूर्ती याचा अर्थ जी गोष्ट देवाची जागा घेते, ज्या गोष्टीला आपण देवाच्या जागी बसवतो त्याला मूर्ती असं म्हणतात. ज्या गोष्टीला आपण देवा इतकं महत्त्व देतो ती म्हणजे मूर्ती, किंवा ज्या गोष्टीला देवापेक्षा जास्त महत्त्व आपण देतो ती मूर्ती. आणि अशा अनेक मूर्त्या आपल्या जीवनामध्ये असतात. देवाची जागा घेणारी गोष्ट काय आहे तर आपण पाहतो की आपलं काम, आपला व्यवसाय, बऱ्याच वेळा या गोष्टींना आपण देवापेक्षा जास्त महत्त्व देतो. मूर्ती म्हणजे काय तर पैसा, ज्या गोष्टीला आपण देवापेक्षा जास्त महत्त्व देतो. आणि म्हणूनच तर बऱ्याचदा चर्चला खाडा करतात. याला कारण हे काम, व्यवसाय किंवा पैसा याच्यामुळं बऱ्याचदा देवाकडं लोक दुर्लक्ष करतात. म्हणजे कामामुळं किंवा व्यवसायामुळं बऱ्याच वेळा चर्चला दांडी मारली जाते किंवा प्रार्थनेला टाळलं जातं, कारण आपला व्यवसाय, आपला कामधंदा आणि पैसा या गोष्टीला आपण देवापेक्षा जास्त महत्त्व देतो.
किंवा मनोरंजनाच्या गोष्टी असतात, टी व्ही असेल किंवा इतर गोष्टी असेल. ह्या मी बऱ्याचदा हे बोललोय की टी व्ही हा असा प्रकार आहे की त्या टी व्हीमुळं कौटुंबिक प्रार्थना ह्या बऱ्याच घरांमध्ये बंद झाल्या टी व्ही सिरियल्समुळं. किंवा बऱ्याचदा त्या टी व्ही सिरियल्समध्ये जो ब्रेक येतो त्या ब्रेकमध्ये कौटुंबिक प्रार्थना 2 मिनिटात केली जाते. म्हणजे आम्ही देवापेक्षा त्या इतर गोष्टींना महत्त्व देतो. चर्चला दांडी मारण्याला तर अनेक कारणं लोक सांगतात. बऱ्याच वेळा घरी पाहुणे आले म्हणून चर्चला येत नाहीत किंवा कधी कधी तर पाऊस पडला तेव्हा सुद्धा लोक चर्चला येत नाहीत. या सगळ्या गोष्टी परमेश्वराला चीड आणणाऱ्या आहेत. मूर्ती म्हणजे काय? मूर्ती म्हणजे ज्या गोष्टीला आम्ही देवाच्या जागी बसवतो किंवा जी गोष्ट देवाची जागा घेते. परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्य परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये चौथ्याची भर घालणं हे देखील मूर्तीपूजा आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारची मूर्तीपूजा परमेश्वराच्या दृष्टीने पाप असं आहे. आता शेवटचा प्रश्न असा आहे की आम्ही ख्रिस्ती लोक मूर्तीपूजा करतो का? कुणी असं म्हणेल की हा संदेश ख्रिस्ती लोकांसाठी आहे का? आम्ही ख्रिस्ती लोक मूर्तीची पूजा करतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण एक संदर्भ पाहू आणि त्यावर जरूर विचार करा. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 5वं वचन. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 5वं वचन. इथं असं लिहिलंय, जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. मूर्तीपूजक कोण आहे? तर लोभी हा मूर्तीपूजक आहे. किंवा आणखी जर आपण कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि त्या ठिकाणी 5वं वचन पाहिलं, कलसेकरास पत्र 3रा अध्याय 5वं वचन, तिथं असं लिहिलंय, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. म्हणजे मूर्तीपूजा काय आहे? तर लोभ हा मूर्तीपूजेचा प्रकार आहे. म्हणजे व्यक्तीचा लोभ, पैशांचा लोभ, पदाचा लोभ, या सगळ्या प्रकारचा लोभ हा देवाच्या दृष्टीने मूर्तीपूजा आहे. म्हणून आज आम्ही जरी प्रत्यक्षात मूर्तीला नमन करत नसलो तरी आम्ही देवापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देत असलो तर आम्ही मूर्तीपूजक ठरतो. देवापेक्षा आम्ही पैशाला, आमच्या काम व्यवसायाला किंवा इतर गोष्टींना महत्त्व देत असलो तर आम्ही मूर्तीपूजक ठरतो. किंवा आमच्या मनामध्ये जर लोभ असेल, व्यक्तीचा लोभ, पैशाचा लोभ, पदाचा लोभ, संपत्तीचा लोभ, जर आमच्या मनामध्ये लोभ असेल तरी देखील आम्ही मूर्तीपूजक असे ठरतो. आणि म्हणून अशा मूर्तीपूजकांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. नरकात जाणाऱ्यांच्या यादीमध्ये हा 7वा प्रकार आपण पाहिला की जे मूर्तीपूजा करणारे आहेत, मूर्तीपूजक आहेत, ते देवाच्या राज्यात जाणार नाहीत. देवबाप या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. हे कृपाळू आणि दयाळू आमच्या देवबापा, आम्ही प्रार्थना करतो, हे प्रभो, याच्या पापापासून आम्हा सर्वांना सांभाळ. या मूर्तीपूजेच्या पापापासून आम्हा सर्वांचं प्रभो रक्षण कर. आम्ही प्रार्थना करतो, हा संदेश प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर शिरू दे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला हा समजू दे आणि प्रत्येकाच्या मनात खोलवर शिरू दे. यानुसार आम्ही चालावं अशी कृपा आमच्यावर कर. आम्ही प्रार्थना करतो देवबापा, कोरोनामुळे जे आमचे प्रियजन आजारी असतील त्या सर्वांना तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. जे समस्येत, आर्थिक अडचणीत किंवा आणखी निराशेमध्ये असतील त्या सर्वांवर देवा दया कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून देवबापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.